कर्ज आहे ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गवंड्याची किती उधारी राहिली ते पाहत नाहीत. लोक फक्त गाडी पाहतात, गाडीच्या मागे किती हप्ते ते पाहत नाहीत. किती बाह्यरंग. मला सांगा बरं, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहितलेले असतात का? नाही. मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा, चमडा पाहून भुलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. नाही कळालं त्यानं चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. हो. एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईना, आणि ज्याला पोरगी द्याले त्याला पास पडणं. जेव्हा पोरगी देऊ लागली तेव्हा त्याला पास पडली नाही. आमच्या इथे एक जणांनी 20 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे, कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या करतो तरी कोणती पास. त्याचं आता इतकं वय झालं त्याला आता कोणी पोरगीच देईना. पुन्हा पोरगी पाहायला गेला, पोरीनच त्याला विचारलं तो नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाही पसंत, उठ. हा, पोरी पाहायचे दिवस गेले. आता एक भेटणं तुम्ही दुसरी नापास कुठं करतात? आता पोरीला आली किंमत, पोरीच्या बापाला आले डिमांड. काय येऊ नये अहो 10-15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, हो आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं आम्ही कुठं. आता जिरली का? आता बळच जय हरी घालायला, जय हरी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायची. म्हणून मुलीच्या बापानं ध्यानात ठेवा, मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना मुलाची परिस्थिती न पाहता मुलाची स्थिती पहा. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी आहे का? देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या म्हणायचे, गरीब आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात इष्ट टिकून खाऊ शकतो. जुनी म्हणे अर्धीच असाव तर कशी असा? सुखाची असा. सध्याच्या काळात तसं राहिलं नाही. लोक परिस्थिती पाहायला लागलीत, फक्त श्रीमंती पाहायला लागलीत. म्हणून सध्याच्या काळात मध्ये घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर अर्ध्या वयातच मुलीनं विधवा होणे, फाशी घेऊन मरणे, विहिरीत उडी टाकून मरणे, फुकून घेणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा. म्हणून परिस्थिती न पाहता स्थिती पहा. माणसं पैशानं सुखी राहत नसतेत, संस्कारानं सुखी राहत असते. सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, जेवढे श्रीमंताचे मुलं व्यसनी आहेत तेवढे गरीबाचे मुलं व्यसनी नाहीत. ड्रग्स कोणाचे मुलं घेतात? खडी फोडणाऱ्याचे घेतात का? यायचेच घेतात महाराज. जैन दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमवलंय त्याचं. म्हणून परिस्थिती नका पाहू, काय पहा? स्थिती. पोरीच्या मायला ते एकच वाटायले, पोरग कसं का असं दिसायला सुंदर असाव, श्रीमंत असाव, एकुलतं एक असाव, आणि त्याला मायबाप नसाव, त्याचा पुण्यामध्ये एखादा फ्लॅट असाव, एखादं ₹1,00,000 महिन्याचं त्याला पॅकेज असाव. हीच अपेक्षा आहे पोरीच्या मायची महाराज. मला एक बाई म्हणली, महाराज तुम्ही एवढं फिरतात? म्हणलं हो महाराज, आमच्या पोरीला एखादं पोरग पाहणं. म्हणलं काकू काय पोरपा थिंडतो काय? मी नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते. म्हणलं कसं पाहिजे? श्रीमंत असा, माळकरी असा, 10 चक्कर जमीन असा, एकुलते एक असा. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे महाराज, पण आमची एक अट आहे. म्हणलं काय अट आहे? महाराज पोराला मायबाप नसावं. म्हणलं बापू छाती दबली माय, पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. म्हणलं काकू एक पोरगा आहे तसं. म्हणली कसं आहे? म्हणलं श्रीमंत आहे, निर्व्यसनी आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पोराची बी एक अट आहे. म्हणली काय अट आहे? म्हणलं पोराची अट आहे पोरीला मायबाप नसावं. बाई आम्ही काही विहिरीत उडी हाणाव का? म्हणलं मग त्याच्या मायनं फुकून घ्यावं का? तुला विहिरीत उडी हाणाव का म्हणाली? त्याच्या मायला दे पेटून तू आणि बस एकटी शेकत विठाला. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, पण देव मात्र अंतरंग पाहतो. म्हणून देवानं भक्ताचं अंतरंग पाहिलं
आणि देव मात्र वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. लालचावला भक्तीसी ज्या सुखा कारणे, देव वेडावला वैकुंठ सोडोनी, संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे, देव वेडावला वैकुंठ सोडोनी, संत सदनी राहिला. वैकुंठ नावाची नगरी त्यानं सोडून दिली आणि कोणाच्या घरी आला? संताच्या, भक्ताच्या. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना, आणि द्वारिकेचा राणा. अहो द्वारिका नावाची नगरी सोडून दिली आणि कोणाच्या घरी आला? अहो देवाला सुद्धा संसारामध्ये सुख प्राप्त झालं नाही. संसार कोणाचाही असू द्या, दुःख बांधवडी कोणाचाही असू द्या, तुम्ही म्हणता देवाचा, हो. अहो देवाला सुद्धा कळालं सुख वसे हेची ठाई, बहुपाई संतांच्या. तुम्ही म्हणता देवाच्या संसारात दुःख, अहो हो, तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. देवाच्या संसारात जर सुख असतं तर देव वैकुंठ सोडून संताच्या दारात आला असता का? द्वारिका सोडून पांडवाच्या दारात आला असता का? बरं जाऊ द्या, देवाच्या संसारात काय कमी होतं? देवाला किती बायका आहेत? 16,108 देवाला बायका आहेत. त्या बी सुंदर आहेत. आपल्या बायकासारख्या नाही, पहाती कवाड्याकड चलती भिताड्याकड. हा सुंदर सुंदर. पहिली देवाची बायको आहे लक्ष्मी. कोणती? आणि लक्ष्मी कोणाला म्हणतात? जिथं जगाचं सौंदर्य संपत तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होतं, त्याला लक्ष्मी म्हणतात. आणखीन सांग का लक्ष्मी कोणाला म्हणतात? लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत नाही, ती लक्ष्मी देवाची बायको आहे. निस्ती बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा, पात्र झाली पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुळती. ती लक्ष्मी पायाची सेवा करती. आता दुसरी बायको सांगतो, लक्ष द्या. आता देवाची दुसरी बायको आहे सत्यभामा. कोणती? तुम्ही भागवत ऐकायलात. आणि सत्यभामा एवढी श्रीमंत, एवढी श्रीमंत आहे, तिनं माहेरातून एक मणी आणला होता. मणी कोणता मणी? माय समंतक मणी. आणि त्या समंतक मण्याचा चमत्कार होता, रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? 8 भार सोनं कशाला म्हणते ते सांगता येईल का? 1 भार सोनं कशाला म्हणते ते सांगतो. मग 8 भार सोन्याचं गणित लावा. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो, किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा. इतका समंतक मणी रोज सोनं देत होता, रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोण? सत्यभामेनं. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माया बापानं लय मोठा हुंडा द्याला, माया माईनं लय मोठं दिलं, असं कधीच म्हणली नाही. आपल्या बाया काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारोड्यान पापड्या घेऊन येतात. आणि तेच 17 बाऱ्या सांगते माया माईनं दिलं, माया माईनं दिलं. माया काय दिलं ग तुझ्या माईनं? आ तिळ लावून खारोड्याच आणल्या शिट नसत्या, नाकानं वांगे सोलायला लागली. आ नवऱ्याला खाला दिल्या, नवऱ्याला म्हणली खा की हो खारवड्या. खाल्ल्या खारवड्या. कशाला गेल्यात खारवड्या? ते म्हणला छान आहेत. येतात का तुमच्या आईला? बापरे, खाल्लेल्या खारवड्या वाकल्या त्यानं. सासूची निंदा करायली आणि माईचं वर्णन करायली. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही, दुष्काळ. हा पण देवाच्या बायका होत्या, गुणवान होत्या हो, तरी देवानं बायकोचा त्याग केला. तुम्ही म्हणता देवानं बायकोचा त्याग केला? हो, उदाहरण देऊन सांगतो, पटवून सांगतो. देवानं बायकोचा त्याग केला का नाही तुमच्या लक्षात येईल? केला नाही त्याग देवानं. बरं त्याची सुंदर होती तरी त्याग केला. आपल्यासारख्या एखाद्या माणसाला जरा जुरा सुंदर बायको भेटली तर ते व्हॉट्सअपच्या डीपीला बायको, स्टेटसला बायको, फेसबुकला पोस्ट बायकोची. म्हणजे बायको तू ह्या एकट्यालाच भेटली का दुसरी बिन बायकायची? मला काय कळतच नाही नेमकं. अरे बायको रताळ्या स्वतःसाठी असती, दुसऱ्याला दाखवायला नसती रे. कोण सांगा हे येडपटायला? पण देवाची बायको एवढी सुंदर तरी त्याग केला. उदाहरण देतो, पंढरपूरला गेले का?
या पक्का नसतान गेला तर तुम्हाला लोटांगण एकदा घालतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. आणि पंढरपुरात गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल देवानं बायकोचा त्याग केला. साक्षात लक्ष्मीचा, रुक्मिणी हे लक्ष्मीचा अवतार आहे. आणि पंढरपुरात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल देवानं रुक्मिणीला बरोबर सुद्धा उभं केलं नाही. देवानं सांगितलं रुक्मिणी इथं उभाराचा तुझा अधिकार नाही, माग होय. रुक्मिणीला माग घातलं, पुढं भक्त उभे केले. चोखोबाराय पुढे आहेत, नामदेवराय पुढे आहेत, रुक्मिणी कुठे आहे सांगा. रुक्मिणीचं मंदिर पुढे आहे का माग आहे? माग आहे. मला एक जणांना प्रश्न विचारला, ते म्हणला महाराज रुक्मिणी मागन पांडुरंगच पुढी कस काय? मला रुक्मिणी मागच असती रे. कस काय माग असती? मला तर मागच असती. आता अशा लोकांना काय सांगावं? क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. त्याला म्हणलं अरे रुक्मिणी मागच असते. कस काय माग असती? आता मग मी बी आडमुठ माणसाला आडमुठ माणसासारखं सांगत असतो. ते मला रुक्मिणी कस काय माग असती? मी म्हणलं उदाहरण देतो ऐक. सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकलवर निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती रे? ते म्हणला मागच बसती. मी म्हणलं मग तुया रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी कितीतरी चांगली आहे. मर्यादा धरून अंतर सोडून पाठीमाग उभी आहे. सध्याची रुक्मिणी पांडुरंगाला पाठीमाग चिटकून बसती, पाठीमागून त्याची मांडी दाबीती, बगलातून मुंडक पुढी काढीती आणि त्याला सांगते लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर पलटी. गेली पांडुरंगाची वाटी गेली, गुडघा गेला. आणि मग त्याला विचारलं गाडी पलटी कस काय झाली होती? ते म्हणला कुत्रा आडवं गेलं होतं. सीजन सोडून कुत्रा आडवं जातच नाही, तू नको सांगू आम्हाला. हे तुमचं आमचं महाराज. अहो महाराज आमच्या सारख्याचे कीर्तन सुरू आहेत म्हणून कुठंतरी जनता टिकू नये. आमच्या येड्या मुड्याचे हाय तर चालू म्हणून लोक लय उतान्यावनी मागणत, नाही तर लय अवघड होणार आहे. या परभणीमध्येच चला तुम्ही, रस्त्यानं जर एखादं जोडपं पुढून आलं तर विचार पडायला माणसाला आपण भारतातच राहतो का? भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. आपल्या भारताला माता म्हणतात. भारत असं कोणी म्हणलंय का? भारत माता आणि पाकिस्तान चुलता हा का? सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले हैं जिसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरिओम 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 हरिओम. जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. हो या देशातलेत आपण, या देशातलेत आपण. म्हणून जरासं भान असलं पाहिजे आपण वागतोत काय, आपण करतोत काय. विठाला विठाला या ठिकाणी आदरणीय वंदनीय श्री हरिभक्तीपरायण भागवताचार्य ज्यांच्या रसाळ वजस्वीवाणी तुम्ही कथा श्रवण करायला आदरणीय आमचे विजय महाराज सांगेकर महाराजांची उपस्थिती आहे. धन्यवाद महाराज. विठाला विठाला. मला सांगायचंच एवढं की देव वेडा झाला कोणासाठी? संतासाठी. देवाच्या लक्षात आलं संत सोडून आता आपल्याला सुद्धा सुख प्राप्त होणार. आणि प्रमाण आहे ज्या दिवशी देव संताच्या दारात आला
त्या दिवशी देव सुखी झाला हो. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करित्याची. संताचे सुख झाले या देवा. ज्या दिवशी देव संताच्या दारात आला त्या दिवशी देव सुखी झाला. पण महाराज म्हणले सहजासहजी सुखी झाला नाही. सुखी होण्यासाठी त्यानं काय केलं? मनवोनी सेवा करी त्यांची. पण महाराज म्हणले कोणाचीही सेवा देव करत नाही, कोणाचाही देवदास होत नाही. मग कोणाचा देवदास होतो? नाही आस त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तामध्ये आस नाही त्याचा दास मात्र पांडुरंग झाला. आशा सुटली पाहिजे हो माणसाची. आशाबद्ध तो एक जगाचा दास, पूज्यतो उदास सर्वजना. मला तर वाटतंय जसं जसं वय होईन तसं तसं माणसाची काय जरा आशा जास्तच वाढती काय की. हे म्हातारे माणसं रिकामी बाटली सुद्धा रस्त्याला पडू देत नाहीत, घरी घेऊन येते. आशा सुटत नाही हो. आणि हे म्हणणं सोप आहे, करणं लय अवघड आहे. आता कीर्तन सुटल्यावर तुम्हाला जर घराकडे जाताना दोन मूर्त्या सापडल्या, एक रावणाची आणि एक रामाची, कोणती घेता? कोणती? रामाची. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती घेता? याला म्हणायचं बोल बोलता वाटे सोपे आणि करणी करिता तीर कापे. आम्ही बी कीर्तनातच म्हणतो, पण मला 1000 रुपये कमी देऊ द्या, लगेच गाडी वापस आणतो. हे म्हणणं लय सोपं आहे हो. मग काय काय लोक तर आम्हाला लय बोलतात महाराज, लय महाराज लोक निघालेत. आता काय महाराज लोक पहिल्यासारखे राहिलेत का? आणि म्हणलं मग आम्हाला काय शेपटी फुटल्या का? इतके कुठं पैसे असतात का? म्हणलं पैसे लागत असतात. कशाला लागतात? तुम्ही सांगता सोबत काय पैसे येणार आहेत का? मग सोबत येणार नाहीत तर मग कशाला घेऊन जातात? मी म्हणलं सोबत येत नसतात पण लागत असतात. कस काय लागत असतात? मी त्याला उदाहरण दिलं. आमच्या खेडेगावातला एक माणूस परभणीला आला, सोमवारचा बाजार, सोमवारचा उपास होता बायकोला. ते म्हणलं जाता जाता कसं जावं म्हणून त्यानं असा बाजार घेतला. ऑटोमध्ये बसल्या त्याच्या लक्षात आलं बायकोला सोमवारचा उपवास आहे, जाता जाता केळं घेऊन जावं.
बाजारानं थैली भरलेली होती. पण ते म्हणलं डझन भर केळं थैलीत टाकले तर थैली तुटून जाईल. ते बागवानाला म्हणला काय पैसे घ्यायचे तर घे, पण केळं सोलून दे. कातडे काय याला घरी न्यायचेत म्हणला. कातडे कुठं खात असतात का? आणि मग सालटे खात नसतात म्हणले, मग सालटे न्यायचेत कशाला? ते बागवानाला म्हणला तू सालटे काढून दे. ते म्हणलं वैसा नाही जमता, तुला काय करायचं म्हणला, 10 रुपये घे जास्त. त्याला काय पैशाचं संबंध. त्यानं सण सण केळं सोलले, त्याच्यामध्ये टाकले, हे घरी घेऊन आला. बायकोला म्हणला ए तुला उपवास आहे ना, हे केळं आणले तुझ्यासाठी खाय. बायकोनं केळाची पिशवी पाहिली. बायको म्हणली माय हे असं कसा पसारा, बाई तुम्ही केळच आणलेत नाहीत. ते मला डोसक्यावर परिणाम झाला का तो, हे केळं नाहीत तर काय? ती म्हणली पप्याचा बाप कुठं केळ आहेत, सगळ्या केळाचा चिखल झाला आणि याचे साल्ट कुठे आहेत? ते म्हणला डोसक्यावर परिणाम झालाय तुया, साल्ट खाणार आहेस का तू? मग साल्ट खात नाहीत म्हणल्या मग आणायचेत कशाला? ती म्हणली बाईला मला नाही नवऱ्याला. ती म्हणली बाईला साल्ट खात नसते ते, पण केळ सुखरूप येण्यासाठी साल्ट घरापर्यंत आणीत असते. तसं पैसा माणसाच्या संग जात नसते, पण मरुस तर सुखरूप राहण्यासाठी पैसा लागत असते. हा विठ्ठल. पण जाऊ द्या, कामापुरतं घ्यावं, जास्त नाही. पण आशा कुठं तरी सुटली पाहिजे. पण आशा सुटत नाही माणसाची. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. आशा नाही सुटत. मला तर वाटतंय ज्याला पैसा कमवण्याचं हवंय का, त्यानं घरात देवाचा फोटो लावण्यापेक्षा रावणाचा फोटो लावा. नाही खरं, कारण रावणा इतका श्रीमंतच कोणी नव्हता. कोण होतं श्रीमंत? सगळ्या श्रीमंताची यादी काढा सध्याच्या काळातली. अंबानी असू द्या, टाटा बिर्ला असू द्या, हे रावणा इतके श्रीमंत आहेत का? आणि मग रावण किती श्रीमंत होता? अहो एवढा श्रीमंत होता महाराज. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. करोडो घर काशाचे, करोडो घर तांब्याचे, करोडो घर पाषाणाचे, पण शुद्ध कांचनाची 7 कोटी घर सोन्याचे होते. 24 कॅरेट, 100 नंबरी. निस्ता पत्रा सोन्याचा नाही, मधल्या इटा सोन्याच्या, वाळू सोन्याची, सिमेंट सोन्याचं, पाणी सोन्याचं. काय वैभव असेल रावणाचं महाराज. आपल्यापाशी काय काय आपल्यापाशी? उग मायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्यात ते पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ. काय आपल्यापाशी? असलं तर गळ्यात लॉकेट आहे तरी वरची गुंडी लावित नाही. काय आपल्यापाशी याच्यापेक्षा? बायाला तर लय दागिन्याची हाव. गळ्यात नसतील तर शेजारणीचं घालून जाते, आणि शेजारणीनं नाही दिलं तर बेंटेक्स घालून जाते, पण घालून जाणार. बाईच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत एका मिनिटात ओळखू येते. तू म्हणता कस काय? ओळखण्याचे 2 प्रकार आहेत. एकच प्रकार सांगतो, एक प्रकार तुम्ही घरी जाऊन बघा. बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा. दागिने भरपूर असून ती जर लवून चोपून वागत असेल, डोक्यावरचा पदर खाली पडू देत नसेल, तर समजून चालायचं गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत. आणि दागिने गळ्यात भरपूर असून ती जर पदर टाकून चलत असन, समजून चालायचं 2000 किलोभर आणले. दुसऱ्याला विचारायची गरजच नाही. आणि काय आपल्यापाशी? अरे रावण एवढा श्रीमंत होता, काय वैभव होत. सोनियाची पुरी, समुद्राचा वेडा, समुदाय गाढा राक्षसांचा. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, पोरायच्या बायका. एकूण मतदान होतं 4,05,000. सध्याच्या काळात जर रावण असता ना, काय लाग होता महाराज त्याच्या विरोधात फॉर्म भरायचा. अरे डिपॉझिटच जप्त. रावणाचं वैभव होतं रावणाचं. काय आपल्या कोणत्या बाबतीत त्याला उभं करा, पैशाच्या बाबतीत बी, लोकसंख्येच्या बाबतीत बी, कशात बी रावणाला टाका, रावणाचा विजयच आहे. पण महाराज म्हणले सांगा ते कवडी गेली नाही. अरे 7 कोटी ज्याचे घर सोन्याचे होते, आपल्यासारख्यानं उगाच एखाद्यानं डबल मजली घर बांधू द्या, बरं डबल मजलीच बांधू द्या. ते 17 बारे आपल्याला म्हणते चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचाच नसते, काय दाखवायचे? घर दाखवायचे.
मला कीर्तन झाले, एक जणांना चहा प्यायला नेलं, जावं लागते, पाकिट त्याच्याच घरी होत. गेलो मी बी, नाही जावं तर चाक हानीन म्हणलं पुन्हा. मी गेलो. आता घरी गेले होते ना, बुकाला दक्षिणा द्या, आहा भुसकट सांगायलाय महाराज आपलं घर कसं काय, आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं. मी छान आहे. बरं, त्याच्या लक्षात यायला पाहिजे हे महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा बुगा कीर्तनात करते, आपल्या संपत्तीची ही उदबत्ती कुठं लावते काय पाहिजे. पण ते ऐकून घेतलं मी, कस काय घर मिळालं छान आहे. आता तरी बुकाला दुसऱ्या मधल्यात नेलं, कस काय घर मिळालं सुंदर आहे. आता तरी बुकाला तिसऱ्या मधल्यात नेलं, कस काय घर मिळालं उत्तम. उत्तम छान सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणला कस काय घर मिळालं. मामा आता बुका लावा, जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुका लावला, दक्षिणा दिली, पुन्हा मला गाडीत बसताना एकदा म्हणला महाराज कस काय आपलं घर. आता मला बी राग आला. म्हणलं मामा तुमच्या घरात 2 चूक आहेत. मिस्त्रीचे हात कापेन. म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे. म्हणलं पहिली चूक घर पडणार आहे. काय बोलायला लागली महाराज परसभर, काय पाया खानलाय पोराने. म्हणलं 5 परस खांदा घर पडणार. कसं पडन. म्हणलं किलरी सारखा भूकंप झाले. हो राव म्हणला दुसरी चूक. म्हणलं दुसरी चूक, घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे. कोण काढीन. म्हणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे पाठ्याला बाहेर काढायची. म्हणलं मेल्यावर काय मधात फुकणार आहेत का. बाहेर न्यावत लागत असते. किती जरी कोटीचा बंगला बांधला तरी काय तुला मधात फुकणार आहेत का. किती कोटीचा बांध, उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा 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 पिंजरा. आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा. किती लबाड्या करियाड्या पिंजरा. किती शेजाऱ्याचा धोरा करू करू जमीन वाढव पिंजरा. किती दुधात पाणी टाकू टाकू इक. किती सहीसाठी दुसऱ्याचे पैसे घे पिंजरा. खालीच होणार आहे. काय संघ येणार आहे. त्या माणसानं सर घर फिरून दाखिलो. 15 लाखाची बाथरूम होती. कशी बाथरूम असेल. मला म्हणला महाराज तुम्ही सर घर पाहिलं, आता बाथरूम कडे चला. मला आली नाही. तो एकटाच जाय. उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम. 4-5 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टप होता. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणलं मग. म्हणलं मेले ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का. म्हणला मेल नाही. किती कोटीचा बंगला बांध, शेवटची आंघोळ अंगणातच असती. म्हातारं मेलं बोलासन फुलास. मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो. मीच त्याच्या मौतीला गेलो. त्याला असं बाहेर काढलं, 4 चादरा धरल्या आणि मधात आंघोळ घातली. हो कायची बाथरूम आणि कायचं काय. आंघोळीला बाहेर काढलं तर घरातली सून बसायला पाठ देईन. सून म्हणली माय पाठ नेतात का काय. मवा बब्या त्याच्या बसून जेवत. बसलेली माणसं इमानदारीनं सांगा बंगला कोण बांधला होता. कोण बांधला बांगला. आणि त्यालाच मेल्या बसायला आंघोळीला पाठ देईन त्याला सून म्हणतात. काय म्हणतात. काय म्हणतात. काय म्हणतात. तुम्हाला भेव वाटायले का. काय भ्याचं तिला. ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असती. तिथला अशा टाकळ्या फोडी ती. माह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती. माय माह्या डोळ्याच्या देखत आणायची. आण ना आण ग बया आण आण. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईन आणि दुःख कोणाला सांगता येईन. ती आदिगण म्हणते दिंडी कावाय आहे हो दिंडी. आणि तुला दिंडी शिवाय काय पर्याय आता. तू आता तशीच मर.
लय अवघड आहे राजे हो, बेकार आहे. कळालं मोतीराम महाराजाला, आमच्या मारुतराव महाराजाला, किती जरी किड्यासारखं बुडालो तरी हे लोक बैमान आहेत, हे आपल्या संग येणारे नाहीत. कळालं त्यांना. तुझा ना भरोसा तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. जाणून घे रे धनाच्या तुला लसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. बघून घे सावरी मूर्ती आता त्या पांडुरंगाची. कधी लागेल गोडी अभंगाची. बघून घे सोबत येणार धन हे तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण. अरे सोबत येणार आहे करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासोनिया. अरे मेल्याच्या नंतर यम तुम्हाला विचारणार नाही किती पैसे कमवले, नाही नाही भजन किती केलं. मुक्त होण्यासाठी देह दिला होता, देवे दिला देह. हा एक यमापुढी म्हणला यमराजा म्या लय चांगलं घर बांधलं. ते म्हणला ज्या चिमणीला हात पाय नाहीत का ती तुझ्यापेक्षा चांगला खोपा बांधी ती, तू काय तुझ्या घराचं भुसकट सांगायला लागलास. एक जण म्हणला यमराजा मला पोरग झालं. ते म्हणला तुला तरी एकदाच एक झालं, कुत्रीला 10 एकदाच होते, तू तुझ्या पोराचं काय भुसकट सांगायला लागला. नाही 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 हे नाही, तू काय केलं. क्या किया क्या किया क्या किया रे हो, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे हो, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब क्यों, भगवान को नाम को भूल दिया. क्या किया क्या किया क्या किया रे हो, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे हो,
कुछ पाना था उसको तो खो दिया रे, कुछ पाना था जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळो. त्या दिवशी तुम्हाला कळन. सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी. ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. आणि हे कळालं. कोणाला कळालं? साधू संताला भगवत भक्ताला कळालं. म्हणून जीवनातली आशा सोडून दिली. चित्ती नाही आस. मग परिणाम काय झाला त्याचा? पांडुरंग दास. पण दास झाला कोणाचा? एक उदाहरण सांगतो. 20 मिनिटं राहिलेत आपल्याकडं. हृदय स्पर्शी एक उदाहरण सांगतो. लाखा कोलाट्याची कथा माणिक महाराजांनी सांगितलं नाही रात्री. मी तेच म्हणलं एक याचं आमच्या दोघायचं. विठाला विठाला